भारतीय जनता पक्षानं या ढोंगी प्रवृत्तीतून बाहेर पडलं पाहिजे. राष्ट्र संकटात आहे. तुम्हाला निवडणूक संपल्यावर कळलं का? पश्चिम बंगालची राष्ट्रावर संकट आहे, महागाई वाढेल, गरिबी वाढेल, हे तुम्हाला निवडणुकांचे निकाल लागल्यावर किंवा निवडणुकांचा प्रचार संपल्यावर समजलं. राहुल गांधीने भाकीत केलंच होतं, आम्ही सगळे भाकीत करतच होतो की निवडणूक संपल्यावर नरेंद्र मोदी हे आर्थिक संकटाचा बॉम्ब आपल्यावर टाकणार. मोदी कुठे आहेत? मोदी 7 युरोपियन राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. आम्हाला म्हणतात परदेशात जाऊ नका, आणि स्वतः ते परदेशात आहेत. त्यांच्या मंत्र्यांचे दौरे सुरूच राहतात. मोदी त्या दिवशी काय ते 2 गाड्या घेऊन दिल्लीत फिरत होते. किती दिवस फिरणार 2 गाड्या घेऊन? तुम्ही का पंडित नेहरू आहात का 1 गाडी घेऊन फिरायला, किंवा इंदिरा गांधी आहात? तुम्हाला सवय झालेली आहे. भारतीय जनता पक्ष हा या देशातला असा पक्ष आहे किंवा असे नेते आहेत की त्यांना सुखाची आणि ऐयाशीची चटक लागली आणि त्यांना ढोंग हा त्यांचा छंद झालेला आहे आणि त्यानुसार ते करतायत. या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक नाड्या भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे. त्याच्यामुळे पक्ष श्रीमंत आहे, जनता गरीब आहे. त्यांना गरिबीविषयी चिंता वाटते. चिंता कुठून व्यक्त केली मोदींनी? तर नेदरलँडमध्ये त्यांचं स्वागत केलं. मुलं नाचतायत, ढोल वाजवतायत वगैरे, संस्कृतीचं दर्शन घडताय. कुठे? नेदरलँडला. इथे आहे ना, इकडल्या देशाची संस्कृती किती रसातळाला चालली आहे ते पहा. नेदरलँडचं पाहायला त्यांचे प्रधानमंत्री, त्यांचं राष्ट्र समर्थ आहे. तिकडे जाऊन काय नाचगाणी करताय? इथे या. तुमची गरज आहे देशामध्ये. देवेंद्रजी त्यांना आवाहन केलं पाहिजे त्यांच्या नेत्यांना की भारत की ओर चलो, पण तसं दिसत नाही.